Hello students, this is Raj Shinde. Welcome to my YouTube channel. That's name is Raj Sir Chemistry 69. तर आज आपण केमिकल थर्मोडायनामिक्स हा जो फिजिकल केमिस्ट्रीतला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, या टॉपिक मधला आपण आज सब टॉपिक पाहणार आहोत. त्याचं नाव आहे सिस्टम अँड इट्स टाइप. तर आज आपण विद्यार्थी मित्र हो, आज आपण सिस्टम म्हणजे काय आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर सिस्टीमचे असणारे जे टाइप्स आहेत याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. म्हणजे व्हेन वी हॅव टू स्टडी केमिकल थर्मोडायनामिक्स, ज्यावेळेला आपण केमिकल थर्मोडायनामिक्स आपण शिकत असतो, हे शिकत असताना आपल्याला एक फ्रिक्वेंटली युज्ड एक फंडामेंटल टर्म आपल्याला पाहायला मिळते. त्या टर्मचं नाव आहे सिस्टम. त्याला काय म्हणतो आपण? सिस्टम. म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये जर आपण पाहिलं तर ही टर्म आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहायला मिळते. जसं म्युझिक सिस्टम, आज आपण म्हणतो एका ठिकाणी ह्याची म्युझिक सिस्टीम जी आहे ती अतिशय छान आहे, म्युझिक सिस्टीम चांगली आहे, बरोबर. त्याचबरोबर आपण मोस्टली असं म्हणतो ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीम, ज्या ऑडिओ व्हिज्युअल प्रोसेसच्या माध्यमातून आपण एकमेकांना बघू शकतो, एकमेकांना बोलू शकतो, ही जी सिस्टीम आहे त्याला आपण ऑडिओ व्हिज्युअल सिस्टम असं म्हणतो. त्याचबरोबर सोलार सिस्टम, सोलार सिस्टम जे आहे इट इज द फॅमिली ऑफ सन, याच्याबद्दल आपण डिस्कशन करतो असतो. त्यामध्ये सोलार सिस्टम हा तुम्हाला पाहायला मिळते. त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टम, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हे सिस्टम हा वर्ड तुम्हाला फ्रिक्वेंटली असलेला पाहायला मिळतो. लक्षात घ्या. मग ही जी काय सिस्टम हा जो वर्ड आहे म्हणजे काय आहे? वेन वी हॅव टू स्टडी एनी सिस्टम, एखाद्या सिस्टमचा आपण स्टडी करतो म्हणजे काय करतो? वी आर गोइंग टू स्टडी सच अ स्पेस, त्या स्पेसचा आपण स्टडी करतो. एखादा मॅटर असेल त्या मॅटरचा आपण स्टडी करत असतो. त्याचबरोबर स्पेस असेल, मॅटर असेल, त्याचबरोबर व्हॅल्यूम असेल, याचा आपण स्टडी करतो. म्हणजे आपण एखाद्या सिस्टमचा काय करत असतो? स्टडी करत असलेला पाहायला मिळतो. लक्षात. म्हणजे सिस्टीम हा जो काही वर्ड आहे अतिशय व्हर्सॅटाइल वर्ड आहे, फ्रिक्वेंटली युज्ड वर्ड आहे, की जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी हे थर्मोडायनामिक्स मधले जे महत्वाचे जे कन्सेप्ट आहेत, फंडामेंटल्स आहेत, यामध्ये ही टर्म आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, आपण सर्वांना माहित आहे वी आर बिलॉंग्स टू युनिव्हर्स, आपण एक युनिव्हर्सचा घटक आहोत. लक्षात घ्या. आणि हे युनिव्हर्स जे आहे हे दोन घटकांनी बनलेलं आहे, दोन घटकांनी बनलेलं आहे. फर्स्ट जे आहे दॅट इज कॉल्ड एज सिस्टम, त्याला आपण काय म्हणतो? सिस्टम म्हणतो. हे डायग्राम आपण बघू शकता. सो दिस इज कॉल्ड एज युनिव्हर्स. हे एक युनिव्हर्स आहे. हे युनिव्हर्स दोन गोष्टींनी बनलेलं आहे. फर्स्ट जे आहे दिस इज कॉल्ड एज सिस्टम आणि सेकंड वन आहे दॅट इज कॉल्ड एज सराउंडिंग. म्हणजे हे जे युनिव्हर्स आहे त्या युनिव्हर्स मध्ये आपण दोन गोष्टी महत्वाच्या आपण पाहायला मिळतात. पहिली म्हणजे सिस्टम आहे आणि सेकंड म्हणजे काय आहे? सराउंडिंग आहे. सिस्टम जो आहे, सिस्टम इज अ व्हेरी स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ द युनिव्हर्स. या युनिव्हर्स मधले एक स्मॉलेस्ट पोर्शन आहे की ज्याचा मला थर्मोडायनामिक्स स्टडी करायचा आहे, त्याचं मला थर्मोडायनामिक ऑब्झर्वेशन करायचं आहे, त्याला मला एनर्जी एक्सचेंज काय करायचं? स्टडी करायचा आहे. तो जो पार्ट आहे युनिव्हर्सचा विच इज व्हेरी स्मॉल वी कॉल्ड एज सिस्टम, आपण त्याला काय म्हणतो? सिस्टम असं म्हणतो. रिमेनिंग जो लार्जेस्ट पार्ट असणार युनिव्हर्सचा त्याला आपण काय म्हणतो? सराउंडिंग असं आपण म्हणतो. म्हणजे मोस्टली आपण जर पाहिलं तर ही जी काही सिस्टीम आहे ह्या सिस्टीम बद्दल आज आपण काय करणार आहोत? डिस्कशन करणार आहोत. सो व्हॉट इज मीन बाय सिस्टम? तर सिस्टम जे आहे त्याची डेफिनेशन तुम्ही बघू शकता. सिस्टम इट इज अ पार्ट ऑफ युनिव्हर्स, इट इज अ स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द युनिव्हर्स अंडर थर्मोडायनामिक ऑब्झर्वेशन्स आर मेड. म्हणजे जो सिस्टम आहे ह्या युनिव्हर्स एक स्मॉलेस्ट पोर्शन आहे किंवा एक पार्ट आहे की जो काय करत असतो, ज्यामध्ये आपल्याला थर्मोडायनामिक कन्सिडरेशन पाहायला मिळतं, थर्मोडायनामिक ऑब्झर्वेशन करायचं, थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन करायचं, त्यामध्ये जी काही एनर्जी एक्सचेंज आहे तो स्टडी करायचा असतो. मग त्यासाठी ह्या युनिव्हर्स मधला मी एक स्मॉलेस्ट पोर्शन काय केला? चूज केला. त्याला मी काय म्हणतो? सिस्टम असं म्हणतो. समजलं? सो दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ द सिस्टम. आता ही झाली सिस्टम झाली. आता नेक्स्ट जो पार्ट असणार, म्हणजे ज्यावेळी आपण सिस्टम बद्दल डिस्कशन करतो त्यावेळी एक स्मॉलेस्ट पोर्शन आहे त्याबद्दल आपण डिस्कशन केलं आहे. आता सेकंड जी टर्म आहे दॅट इज कॉल्ड एज सराउंडिंग. सराउंडिंग ही जी काही वर्ड आहे वी आर नॉट युज्ड फ्रिक्वेंटली, आपण फ्रिक्वेंटली यूज करू शकत नाही बिकॉज वी आर ओनली बिलॉंग्स टू द सिस्टम. आपण फक्त सिस्टमशी बिलॉंग करतो, आपण सराउंडिंगशी बिलॉंग करत त्याचा जो स्टडी आहे सराउंडिंगचा तो आपण करत नाही. तर सराउंडिंग म्हणजे काय आहे? तर सराउंडिंग म्हणजे काय? इट इज अ लार्जेस्ट पार्ट ऑफ द युनिव्हर्स अदर दॅन सिस्टम इज कॉल्ड एज सराउंडिंग. म्हणजे सिस्टम सोडून राहिलेला जो काय लार्ज पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो? सराउंडिंग असं आपण म्हणतो. म्हणजे सिस्टम आणि सराउंडिंग हे दोन गोष्टी एकत्र येऊन
त्यापासून आपल्याला हे युनिव्हर्स तयार झालेलं पाहायला मिळते. त्यामुळे महत्वाचे डेफिनेशन आहे दॅट इज सिस्टम which is the smallest part of the universe under thermodynamics investigation where thermodynamics observations are made is called as system and the portion of the universe except system सोडून राहिलेला जो पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो सराउंडिंग असं आपण म्हणतो. तर सिस्टम आणि सराउंडिंगचे डेफिनेशन आपण काय केले पाहिलेले आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर सिस्टम आणि सराउंडिंग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक असं एक जनरली एक बाउंड्री पाहायला मिळते, एक रिजन आहे की जो काय करतो सिस्टम आणि सराउंडिंगला काय करतो आपल्याला सेपरेट केला गेलेला पाहायला मिळतो. म्हणजे ज्यावेळी आपण एखादी सिस्टम म्हणजे कशाला म्हणायचं लक्षात घ्या. पहिली गोष्ट सिस्टम म्हणजे नेमकं काय आहे हे पहिली गोष्ट समजून घ्या. सपोज हातात माझ्या हा चॉक आहे, सपोज चॉक इज माय सिस्टम. जर हा चॉक माझा जर सिस्टम म्हणून काम करत असेल तर ह्या युनिव्हर्स मधला मी एक असा स्मॉलेस्ट पार्ट निवडला की ज्याचा मला काय करायचं थर्मोडायनामिक्स इन्व्हेस्टिगेशन करायचंय. तर तो पार्ट जो असणार आहे तो माझ्यासाठी काय असणार आहे तर एक सिस्टम म्हणून काय करणार आहे काम करणार आहे. त्याचबरोबर बघतो आपण गॅस फिल्ड इन रेफ्रिजरेटर. गॅस फिल्ड इन रेफ्रिजरेटर म्हणजे त्या रेफ्रिजरेटर मध्ये जो गॅस फिल केला गेला फ्रिऑन 34 नावाचा गॅस असतो तो जो गॅस जो फिल केला गेला आहे त्याचा मला काय करायचं हीट एक्सचेंज स्टडी करायचंय. तर जो गॅस फिल केलेला आहे तो माझ्यासाठी काय असणार आहे एक सिस्टम म्हणून काय करणार आहे काम करणार आहे. त्याचबरोबर हा जो काय बोर्ड आहे हा बोर्डवरती मला काय करायचंय स्टडी करायचं, ह्या बोर्डचा मला काय करायचं स्टडी करायचंय. त्यासाठी मी युनिव्हर्स मधला हा एक पार्ट काय केला चूज केला, त्याला मी काय म्हणणार आहे सिस्टम असं आपण म्हणणार आहोत. त्याचबरोबर एअर इन आवर क्लासरूम. आपल्या क्लासरूम मधली ही जी एअर आहे आपण फील करतोय ही जी एअर आहे ह्या एअरचं मला काय करायचंय हीट एक्सचेंज काय करायचंय स्टडी करायचंय. मग तो हीट एक्सचेंज जर मला स्टडी करायचा असेल तर तो पोर्शन ह्या युनिव्हर्स मधला जो मी सिलेक्ट केला थर्मोडायनामिक ऑब्झर्वेशन साठी त्याला मी काय म्हणतोय सिस्टम असं म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे सिस्टम वर्ड काय करू शकणार आहे यूज करू शकणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण ह्या वेगवेगळ्या सिस्टम्स आपल्याला पाहायला मिळत असतात. आता याच्यामध्ये जर बघितलं तर जे सिस्टम आहे आणि सराउंडिंग आहे इट कॅन बी सेपरेटेड बाय अ बाउंड्री. एक बाउंड्री आहे, एक इंटरफेस आहे की जो काय करतो सिस्टम आणि सराउंडिंगला काय करतो सेपरेट करतो. सपोज असं समजा की मी सिस्टम आहे, मी एक युनिव्हर्स मधले एक पार्ट आहे कॉल्ड ॲज सिस्टम. मी सिस्टम आहे, मग मी सोडून ह्या युनिव्हर्स मध्ये बाकी सगळ्या ज्या गोष्टी येणार आहेत त्याला आपण काय म्हणतो सराउंडिंग म्हणतो. आता समजा विद्यार्थी मित्र आता तुम्ही सगळेजण बसलाय बरोबर, आता तुम्ही सगळेजण काय तर पार्ट ऑफ सराउंडिंग असणार. मग मला सांगा मी सिस्टम आहे आणि तुम्ही काय आहात सराउंडिंग आहे. आपल्या दोघांमध्ये काय आहे इंटरॅक्शन होते, आपल्या दोघांमध्ये काय होतंय इंटरॅक्शन होते. आपल्या दोघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारच्या आपल्याला बाउंड्री तिथे पाहायला मिळत नाही. म्हणजे देयर इज नो बाउंड्री बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. तुमच्या आणि माझ्यामध्ये कुठल्या प्रकारची बाउंड्री नाहीये. म्हणजे काही वेळा सिस्टम आणि सराउंडिंगच्या मध्ये बाउंड्री असूही शकते आणि नसूही शकते. म्हणजे देयर इज अ बाउंड्री विच कॅन बी प्रेझेंट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. सिस्टम आणि सराउंडिंगच्या मध्ये बाउंड्री असूही शकते आणि नसूही शकते. आणि जर बाउंड्री असेल तर ती प्रॉपरली डिफाईन आहे का नाही. त्याचबरोबर जर बाउंड्री प्रॉपरली डिफाईन असेल तर ती बाउंड्री कंडक्टिंग आहे का ऍडिबॅटिक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये बाउंड्रीच्या रिलेटेड येत असतात. तर ही बाउंड्री म्हणजे काय आहे अशी बाउंड्री की जी काय करते सिस्टम आणि सराउंडिंगला काय करते सेपरेट करते. असा सरफेस की जो सिस्टम आणि सराउंडिंगला काय करतो सेपरेट करतो त्या पार्टला काय म्हणायचं बाउंड्री असं म्हणायचं. सपोज एक एक्झाम्पल घ्या की याच्यामध्ये मी काय केलंय एक बॉटल आहे वॉटर फिल्ड इन बॉटल. ह्या बॉटल मध्ये मी काय केले पाणी भरलंय आणि हे पाणी माझ्यासाठी काय असणार आहे सिस्टम म्हणून काम करणार आहे. म्हणजे वॉटर फिल्ड इन बॉटल दिस इज माय सिस्टम. ही जर माझी सिस्टम असेल तर राहिलेला जो पोर्शन असणार आहे त्याला आपण काय म्हणतो सराउंडिंग म्हणतो. मग मला सांगा जी सिस्टम असणार आहे हे पाणी जे असणार सिस्टम आणि सराउंडिंग इट कॅन बी सेपरेटेड बाय बॉटल. हे काय तर ही बॉटल म्हणून बॉटल जी असणार आहे ही बॉटल काय करते सिस्टम आणि सराउंडिंगला काय करते सेपरेट करते. जर ही बॉटल आहे इट कॅन बी ऍक्ट ऍज अ बाउंड्री. हे बाउंड्रीचं काम तुम्हाला केलेलं पाहायला मिळतं. म्हणजे डिपेंड ऑन द नेचर ऑफ बाउंड्री विच कॅन बी प्रेझेंट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टम. म्हणजे सिस्टम आणि सराउंडिंगच्या मध्ये कोणत्या प्रकारची बाउंड्री प्रेझेंट आहे, व्हॉट इज द नेचर ऑफ बाउंड्री, त्या बाउंड्रीचं नेचर कसं आहे त्या नेचरवरून आपल्याला जी सिस्टम आहे त्या सिस्टमच्या आपल्याला 3 टाइप्स पाहायला मिळतात. पहिला जो टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो ओपन सिस्टम. काय म्हणतो आपण त्याला ओपन सिस्टम असं म्हणतो. पहिला जो टाइप आहे
त्याला आपण काय म्हणतो, ओपन सिस्टम असं म्हणतो. सेकंड जो टाईप आहे त्याला आपण क्लोज्ड सिस्टम असं म्हणतो. थर्ड जो टाईप आहे त्याला आपण काय म्हणतो, आयसोलेटेड सिस्टम म्हणतो. आता हे जे 3 टाईप आहेत हे कशात ठरले जाणार आहेत, तर सिस्टम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये जी बाउंड्री असणार आहे त्या बाउंड्रीचं नेचर कसं आहे त्याच्यावरून हे टाईप तुम्हाला पाहायला मिळतं. सो व्हॉट इज मीन बाय ओपन सिस्टम, व्हॉट इज मीन बाय क्लोज्ड सिस्टम, व्हॉट इज मीन बाय आयसोलेटेड सिस्टम. हे ओपन सिस्टम, क्लोज्ड सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम हे नेमकं काय आहे हे आपण काय करू आता पाहूया. तर आय विल डिस्कस विथ यू वन बाय वन द डेफिनेशन ऑफ ओपन सिस्टम, क्लोज्ड सिस्टम अँड आयसोलेटेड सिस्टम. आता ओपन सिस्टम बघा, ओपन सिस्टम म्हणजे काय आहे, जर सपोज ही सिस्टम आहे, ही एक सिस्टम आहे आणि हे काय आहे, सराउंडिंग आहे. जर सिस्टम आणि सराउंडिंगच्या मध्ये जर काय होत असेल, मास जर काय होत असेल, एक्सचेंज होत असेल. काय एक्सचेंज होत असेल, जर मास एक्सचेंज होत असेल, त्याचबरोबर जर हीट एक्सचेंज होत असेल, काय होत असेल, हीट एक्सचेंज होत असेल, तर त्या सिस्टमला काय म्हणायचं, ओपन सिस्टम. काय म्हणायचं त्याला, ओपन सिस्टम. म्हणजे डेफिनेशन काय सांगणार तुम्ही, अ सिस्टम विच कॅन एक्सचेंज, अ सिस्टम विच कॅन एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मास विथ इट्स सराउंडिंग. अशी सिस्टम की जी सराउंडिंग बरोबर मास पण काय करते, एक्सचेंज करते, त्याचबरोबर काय करते, हीट पण काय करते, एक्सचेंज करते. त्या सिस्टमला आपण काय म्हणणार आहे, ओपन सिस्टम असं आपण म्हणतो. म्हणजे ही डायग्राम तुम्ही बघू शकता की मी सपोज काय केलंय, एक वेसल घेतलेला आहे आणि त्या वेसल मध्ये काय केलंय, मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याला मी काय केलं, हीट केलंय. हीट केल्यानंतर तुम्हाला असं पाहायला मिळेल की जे बॉइल्ड वॉटर असणार आहे, जे वॉटर बॉइलिंग स्टार्ट झालं असणार आहे, त्यावेळी काय करणार आहे, ते काय करणार, सराउंडिंग बरोबर काय करणार आहे, मास काय करणार आहे, एक्सचेंज करा. म्हणजे जे वेपर्स असणार आहेत त्या वेपरच्या फॉर्म मध्ये काय होणार आहे, मास एक्सचेंज झालेलं पाहायला मिळेल. त्याचबरोबर त्या वेपर बरोबर एनर्जी सुद्धा लिबरेट झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे ओपन सिस्टम जे आहे, असे सिस्टम की ज्यामध्ये सिस्टम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये मास एक्सचेंज होतं, त्याचबरोबर काय होते, हीट पण काय होते, एक्सचेंज होते. म्हणजे मास इज नॉट कॉन्स्टंट, एनर्जी इज ऑल्सो नॉट कॉन्स्टंट, दे कॅन बी एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. त्याला आपण काय म्हणतो, ओपन सिस्टम. काय म्हणतो आपण त्याला, ओपन सिस्टम असं म्हणतो. आता ओपन सिस्टम जर बघितलं आपण तर देयर इज नो एनी बाउंड्री विच कॅन बी प्रेझेंट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. जर आपल्याला पाहायचं जर झालं तर एक सिस्टम, आता सपोज ही एक सिस्टम आहे, वॉटर फिल्ड इन कंटेनर, ही जर माझी एक सिस्टम जर असेल तर या सिस्टमला मी ओपन सिस्टम कधी म्हणणार. आता बघा, ही जर सिस्टम असेल आणि रिमेनिंग पोर्शन जो असणार आहे त्याला मी काय म्हणणार आहे, सराउंडिंग म्हणणार. म्हणजे सिस्टम आणि सराउंडिंग याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाउंड्री नाही आणि ती जी बाउंड्री असेल त्याला आपण इमेजिनरी बाउंड्री असल्यासारखी वाटणं, पण ऍक्च्युली नसतील. लक्षात घ्या, दिस इज द रिअल बाउंड्री. ही जी असणार आहे, हे कंटेनर जो असणार आहे, इट कॅन बी ऍक्ट एज अ रिअल बाउंड्री. पण ह्याच्यामध्ये लिक्विड आणि वॉटर जे असेल आणि त्यामध्ये एअर असेल, यांच्यामध्ये आपल्याला इमेजिनरी बाउंड्री पाहायला मिळते. एक बाउंड्री नसते असं समजा, बाउंड्री त्यामध्ये पाहायला मिळत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे काय होणार आहे, सिस्टम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये काय होणार आहे, हीट एक्सचेंज होते, त्याचबरोबर काय होणार आहे, मास एक्सचेंज झालेलं पाहायला मिळतं. त्या सिस्टमला आपण काय म्हणतो, ओपन सिस्टम असं म्हणतो. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सपोज बाउंड्री असेल आणि ती जर नॉट प्रॉपर असेल तर, म्हणजे सपोज आपला क्लासरूम आहे, बरोबर, क्लासरूम मधली एअर जी असणार आहे, एअर विच इज प्रेझेंट इन आवर क्लासरूम, सपोज ही जर आपली सिस्टम असेल, हे आपली काय असेल, सिस्टम असेल, तर आपण बघतो की आपला जो क्लासरूम आहे त्याचे दरवाजे उघडे आहेत, बरोबर, त्याचबरोबर खिडक्या उघड्या आहेत की ज्याच्यामध्ये जाऊ शकतं, मास एक्सचेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, एनर्जी एक्सचेंज झालेलं पाहायला मिळते. म्हणजे एअर विच इज प्रेझेंट इन क्लासरूम ही जर आपली सिस्टम असेल तर ही जी वॉल असणार आहे, डोर असणार आहे, इट कॅन बी ऍक्ट एज अ बाउंड्री. पण ही जी काय बाउंड्री असणार आहे ही तुम्हाला प्रॉपरली डिफाईन असलेली पाहायला मिळत नाही. आणि प्रॉपरली डिफाईन असलेली पाहायला मिळत नसल्यामुळं किंवा नसल्यामुळं त्या दोन्ही गोष्टींमुळं मास आणि हीट जे असणार आहे, दे कॅन बी एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. त्या सिस्टमला आपण काय म्हणतो, ओपन सिस्टम म्हणतो. काय म्हणतो आपण, ओपन सिस्टम. सो व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ ओपन सिस्टम. आता ही ओपन सिस्टम जे आहे त्याचे एक्झाम्पल काय बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आपण एखादं घेऊ शकतो, प्लांट, जे वनस्पती असतात ते वनस्पती, इट इज एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टम, की ज्याच्यामध्ये काय होतात, तर ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन काय करतात, देतात. म्हणजे त्यामध्ये काय होतं, मास एक्सचेंज झालेला पाहायला मिळतो, त्याचबरोबर एनर्जी एक्सचेंज झालेला पाहायला मिळतो. म्हणजे प्लांट असेल, ॲनिमल असतील, ह्युमन बिईंग्स असतात, बरोबर, रेस्पिरेशन सिस्टम असेल, स्वीटनिंग प्रोसेस असेल, त्याचबरोबर इंडस्ट्रियल थोडंसं डिस्कशन करायचं झालं तर बॉयलर आहे, टर्बाइन आहे, नोझल आहे,
पंप आहे, ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मास आणि त्याचबरोबर एनर्जी बोथ आर एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. त्या सिस्टमला आपण काय म्हणतो, ओपन सिस्टम म्हणतो. समजलं सगळ्यांना? ओके गुड. चला नेक्स्ट जो टाइप आहे, काय नाव आहे त्याचं, काय नाव आहे, क्लोज्ड सिस्टम. काय नाव आहे, क्लोज्ड सिस्टम. आता क्लोज्ड सिस्टम काय आहे, सपोज आता बघा, सपोज याच्यामध्ये मी सपोज काय घेतले, वॉटर घेतलंय. काय घेतलंय, वॉटर घेतलेलं आहे. हे वॉटर विच इज प्रेझेंट इन अ कंटेनर. दिस इज माय सिस्टम. ही जर माझी सिस्टम जर असेल तर याची जी असणारी बाउंड्री, जस्ट यू हॅव टू सी द बाउंड्री. आता ह्याच्यामध्ये कसं असणार आहे, बाउंड्री इज डेफिनेट. बाउंड्री जी आहे ही कशी असणार आहे, डेफिनेट तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे बाउंड्री जर डेफिनेट असल्यामुळे काय होणार आहे, मास कॅनॉट बी एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. सिस्टम आणि सराउंडिंगच्या मध्ये मास एक्सचेंज झालेला आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण जी बाउंड्री असणार आहे, बाउंड्री इट्स नेचर इज कंडक्टिंग. ती बाउंड्री जी असणार आहे ती बाउंड्री कशी असणार आहे, कंडक्टिंग असणार आहे. कंडक्टिंग असल्यामुळे काय होणार आहे, जे मास आहे, मास, ते मास तुम्हाला एक्सचेंज झालेलं पाहायला मिळत नाही. एक्सचेंज झालेलं पाहायला मिळत नाही. म्हणजे मास इज अ कॉन्स्टंट. मास कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. बट हीट कॅन बी एक्सचेंज. हीट कॅन बी एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. तर क्लोज्ड सिस्टम काय आहे, तर क्लोज्ड सिस्टम म्हणजे काय, अ सिस्टम विच कॅन एक्सचेंज ओनली एनर्जी नॉट मॅटर विथ सराउंडिंग इज कॉल्ड ॲज क्लोज्ड सिस्टम. आता याच्यामध्ये एक्झाम्पल जर आपल्याला वेगवेगळे आपण देऊ शकतो. लक्षात घ्या की याच्यामध्ये जी बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते ती बाउंड्री कशी असणार आहे, बाउंड्री तर डिफाइन्ड बाउंड्री असणार आहे, पण ती बाउंड्री कशी असणार आहे, कंडक्टिंग असणार. कंडक्टिंग असल्यामुळे काय होणार आहे, मास रिएक्शन झालेलं पाहायला मिळणार नाही आपल्याला, बरोबर. पण एनर्जी जी आहे ह्या कंडक्टिंग बाउंड्री असल्यामुळे एनर्जी आपल्याला एक्सचेंज झालेली पाहायला मिळेल. लक्षात घ्या. म्हणजे सपोज मी एखाद्या रेफ्रिजरेटर मधून मी काय केली, एक थंड पाण्याची बाटली घेऊन आलो, बरोबर. ती थंड पाण्याची बॉटल जी असणार आहे ती, त्यातली जी थंड पाणी ती माझी सपोज माझी सिस्टीम असेल आणि त्याचा मला थर्मोडायनामिक काय करायचं आहे, स्टडी करायचं जर असेल तर हा थर्मोडायनामिक स्टडी जर मला करायचं असेल आणि ती बॉटल सपोज मी स्टीलची घेऊन आलो असेल तर ती स्टीलची बॉटल जी आहे जेव्हा मी रूम टेम्परेचरला प्लेस करू त्यावेळी त्याची जी कुलिंगनेस आहे, जो कूलनेस आहे तो काय होणार आहे, हळूहळू कमी झालेला बघायला मिळेल आणि जे रूम टेम्परेचर असणार आहे त्या टेम्परेचर ते वॉटर आलेलं पाहायला मिळतं. म्हणजे काय झालं त्या बॉटल बरोबर, तर हीट एक्सचेंज झाली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे यामध्ये ओव्हरऑल बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की जे आतमध्ये जे वॉटर होतं ते वॉटर वेपराईज झालं का, नाही झालं. मास एक्सचेंज झालं का, नाही. म्हणजे सपोज ही जर बॉटल जर असेल आणि ह्या बॉटलमध्ये जर बघितलं, आता सपोज हे जर झाकण उघड असेल त्याचं, तर आपण काय म्हणू शकतो, मास काय शकतो, एक्सचेंज झालं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु जर त्याचं मी टोपण फिट केलं आणि ही जर बॉटल बघायला मिळाली तर आतमध्ये जे वॉटर असणार आहे ही माझी काय असणार आहे, सिस्टम असणार आहे आणि त्याच्यामध्ये सराउंडिंगला जी बॉटल असणार आहे ही कशी असणार आहे, प्रॉपरली डिफाईन असलेली पाहायला मिळते. आणि प्रॉपरली डिफाईन असल्यामुळं मास कॅनॉट बी एक्सचेंज्ड विथ सराउंडिंग. सराउंडिंग बरोबर मास एक्सचेंज झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. मग सराउंडिंग बरोबर जर मास एक्सचेंज होत नसेल तर एक्सचेंज काय होत आहे, तर इट इज ओनली हीट, इट इज ओनली एनर्जी बिकॉज द बाउंड्री कॅन बी ऍक्ट ऍज अ कंडक्टिंग बाउंड्री. बाउंड्री जी असणार ती कंडक्टिंग आहे. सपोज ही स्टीलची बॉटल असं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, स्टीलची बॉटल आहे की ज्याच्यामध्ये काय होऊ शकते, हीट एक्सचेंज झाले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण डे टू डे लाईफ मध्ये काय होऊ शकतो, सांगू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल प्रेशर कुकर. प्रेशर कुकर जर आपण घेतला तर प्रेशर कुकर मध्ये बघितलं शिट्टी वाजायच्या अगोदर जर आपण पाहिलं तर जे आपण आतमध्ये वॉटर घेतलेलं असतं ते वॉटर आपल्याला इव्हॅपोरेट झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे पूर्णपणे जर बघितलं आपण तर प्रेशर कुकर वरून आपण काय केलं असतं, त्याला पूर्णपणे सील केलं गेलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे आतमध्ये जे वॉटर वेपर्स तयार होणार आहेत त्या वॉटर वेपर्स बाहेर गेलेलं पडलेलं पाहायला मिळत नाही. परंतु जे प्रेशर कुकर असणार आहे ही जी बाउंड्री असणार, प्रेशर कुकर कॅन बी ऍक्ट ऍज अ बाउंड्री, तर ती जी बाउंड्री आहे ती कशी असणार आहे, कंडक्टिंग बाउंड्री असणार आहे की ज्यामधून काय होणार आहे, एनर्जी एक्सचेंज झालेली पाहायला मिळते. म्हणजे प्रेशर कुकर इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ क्लोज्ड सिस्टम. त्याचबरोबर गॅस फिल्ड इन रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर मध्ये जो गॅस फिल केला जातो, आपण जर बघितलं, जर आपण उन्हाळ्या दिवसामध्ये जर आपण रेफ्रिजरेटर कधी आपण उघडू शकतो, उन्हाळ्या दिवसामध्ये काय केलं, मी रेफ्रिजरेटर काय केलं, ओपन केल्यानंतर मला असं एकदम कुलिंग वाटत, मला काय थंड जाणवतं, बरोबर. पण हे जर मी रेफ्रिजरेटरच्या पाठीमागे जर गेलो तर पाठीमागे गेल्यानंतर मला गरम तिथं झालेलं पाहायला मिळते. असं काय झालं, फ्रीज उघडल्यानंतर तर थंड वाटतंय आणि पाठीमाग गरम का होत आहे, का, कारण त्या रेफ्रिजरेटर मध्ये एक गॅस युज केला गेलेला पाहायला मिळतो आणि तो गॅस आहे फ्रेऑन. कुठला गॅस असतो, फ्रेऑन असतो. ती आपण जर आपली सिस्टम कन्सिडर केली म्हणजे गॅस फिल्ड इन रेफ्रिजरेटर
जो जर आपण एक सिस्टम कन्सिडर केली तर त्या गॅसचा एक रोल असतो की त्यामध्ये एक सर्क्युलेटरी पाईप्स असतात आणि त्याच्यामध्ये गॅस काय आपल्याला सर्क्युलेट झालेला पाहायला मिळतो. तो गॅस काय करतो तर रेफ्रिजरेटर मध्ये असणारी जी हीट असेल ती हीट काय करतो ऍब्सॉर्ब करतो आणि बाहेर काय करतो सोडून देतो. तर ह्या प्रोसेसमध्ये आपण बघतो की मास एक्सचेंज झालेला पाहायला मिळत नाही, फक्त एनर्जी एक्सचेंज झालेली पाहायला मिळते. म्हणजे गॅस फिल्ड इन रेफ्रिजरेटर असेल किंवा गॅस फिल्ड इन एअर कंडिशनिंग सिस्टीम असेल, सो दे आर द एक्झाम्पल्स ऑफ क्लोज्ड सिस्टम. हे क्लोज्ड सिस्टमचे एक्झाम्पल्स तुम्ही काय शकता सांगू शकता. आता त्याचबरोबर लास्ट जो टाईप आहे सिस्टमचा दॅट इज कॉल्ड एज आयसोलेटेड सिस्टम. तर लास्ट जो टाईप आहे दॅट इज आयसोलेटेड सिस्टम. आता आयसोलेटेड सिस्टम मध्ये जर बघितलं तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम म्हणजे काय, अ सिस्टम विच कॅनॉट एक्सचेंज मास ऍज वेल एज एनर्जी विथ द सराउंडिंग. म्हणजे मास आहे त्याचबरोबर हीट असेल, दोन्ही आपल्याला सराउंडिंग बरोबर एक्सचेंज झालेली पाहायला मिळत नाही. असं का झालं, कारण आतमध्ये जे काय व्हॉट एव्हर असेल, म्हणजे सपोज आईस क्यूब्स असतील आतमध्ये किंवा हॉट कॉफी असेल किंवा हॉट टी असेल, बरोबर. आणि याच्यामध्ये सपोज एक्झाम्पल जर घेतला आपण हॉट टी इन थर्मस फ्लास्क. सपोज हा थर्मस फ्लास्क आहे, हा का आहे थर्मस फ्लास्क आहे आणि थर्मस फ्लास्क मध्ये काय केलं आपण हॉट कॉफी असेल किंवा हॉट टी असेल किंवा आईस क्यूब्स असतील, हे मी काय केले आतमध्ये काय केले प्लेस केले आणि ही माझी काय असणार सिस्टीम असणार आहे. आणि जी बाउंड्री जी असणार आहे ती बाउंड्री काय करणार आहे, जो थर्मस फ्लास्क असणार आहे तो थर्मस फ्लास्क काय करणार आहे एक बाउंड्री म्हणून काय करणार आहे काम केलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ह्या ओव्हरऑल जर बघितलं आपण तर ड्यू टू ॲडिबॅटिक बाउंड्री, ॲडिबॅटिक म्हणजे काय की ज्याच्यामधून हीट ट्रान्सफर झालेली पाहायला मिळत नाही. म्हणजे असे सिस्टम की ज्यामधून मास एक्सचेंज होत नाही, त्याचबरोबर ॲडिबॅटिक बाउंड्रीमुळे त्यांच्यामध्ये एनर्जी एक्सचेंज झालेली पाहायला मिळत नाही, त्या सिस्टमला आपण काय म्हणतो आयसोलेटेड सिस्टम असं म्हणतो. डेफिनेशन पुन्हा एकदा मी सांगतो, लक्ष द्या सगळ्यांनी. तर आयसोलेटेड सिस्टम म्हणजे काय, अ सिस्टम विच कॅनॉट एक्सचेंज मास as well as energy with the surrounding is called as isolated system. म्हणजे याच्यामध्ये ओपन सिस्टम मध्ये बघितलं तर मास इज नॉट कॉन्स्टंट, एनर्जी इज नॉट कॉन्स्टंट, दे आर एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. क्लोज्ड सिस्टम मध्ये आपण बघितलं तर मास कसं राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे, इट कॅनॉट बी एक्सचेंज बट ड्यू टू कंडक्टिंग नेचर ऑफ बाउंड्री द एनर्जी और हीट which can be exchanged between system and surrounding. And last one that is isolated system. तर isolated system मध्ये due to adiabatic nature of boundary, adiabatic nature असल्यामुळे mass as well as energy both are not exchanged between system and surrounding. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण सिस्टम म्हणजे काय आहे, सराउंडिंग म्हणजे काय आहे, व्हॉट इज मीन बाय बाउंड्री, बाउंड्रीचे वेगवेगळे जे काही रोल आहेत, म्हणजे एखादी सिस्टमला जर ओपन सिस्टम, क्लोज्ड सिस्टम किंवा आयसोलेटेड सिस्टम जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्यामध्ये एक बाउंड्रीचा एक इम्पॉर्टंट रोल असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आजच्या सेशन मध्ये आपण जी बेसिक इम्पॉर्टंट टर्म आहे जे आपण फ्रिक्वेंटली यूज करणार आहोत थर्मोडायनामिक्सचे वेगवेगळे कन्सेप्ट शिकत असताना, तर ती टर्म आपण काय केली सिस्टम पाहिली आहे. त्याचबरोबर सराउंडिंग म्हणजे काय पाहिलं आहे, त्याचबरोबर युनिव्हर्स हे दोन गोष्टींनी घटकाने बनले असतात सिस्टम आणि सराउंडिंग, ह्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. बेस्ड ऑन नेचर ऑफ बाउंड्री देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टम, त्यामध्ये ओपन सिस्टम, क्लोज्ड सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम, हे 3 सिस्टमचे जे काही टाइप्स आहेत याच्याबद्दल आज आपण काय केले डिस्कशन केलेलं आहे. डेफिनेटली हा माझा जर व्हिडिओ आपणास जर आवडला असेल तर माझ्या आजचा जो काय सेशन असेल त्या सेशनच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर माझा जो व्हिडिओ आहे त्याला शेअर करा. चॅनलला नवीन असाल आपण तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जर काही डाऊट्स असतील किंवा तुमचे काही क्वेश्चन्स असतील रिलेटेड टू केमिकल थर्मोडायनामिक्स तर मग कमेंट सेक्शन मध्ये काय करा, तुम्ही क्वेश्चनचे तुम्ही टाईप करा. डेफिनेटली आय विल गिव्ह यू द आन्सर ऑफ द क्वेश्चन. सो थँक यू व्हेरी मच गायज टू वॉचिंग माय सेशन. हॅव अ नाईस डे.